एक 7 ते 8 वर्षाचं लेकरू आणि त्यांनी मला कमेंट केली की दीदी माझ्या दीदीवरती पण एक कविता बनव. मग त्याला मी पर्सनल मेसेज केला आणि विचारलं इन्फॉर्मेशन सांग बरं तुझ्या दीदीबद्दल. ते म्हणे दीदी मला कॉल कर, मला मेसेज करताच येणार चालले. तर मग ठीक आहे म्हटलं कॉल करते. त्याने मला कॉल केला आणि त्याच्यानंतर मला म्हणे दीदी माझ्या दीदीवरती एक कविता बनव आणि त्याने मला थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितली. मी शॉक झाले की एक 7 ते 8 वर्षाचं लेकरू एवढं भारी कसं बोलतंय. त्याने मला सगळं सांगितलं, माझी दीदी असं करते, माझी दीदी तशी करते, माझी दीदी मला दुकानात पाठवती, माझी दीदी मला लय सतवती, माझी दीदी मला चॉकलेट आणून देते. बापरे बाप, एवढं सगळं सांगत होता तो आणि मला हसायलाही येत होतं आणि लास्टला त्याने मला भावुक केलं. आणि ते मी या कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडते. तुम्हाला जर ही कविता आवडली तर नक्की लाईक करा आणि त्याची फिलिंग मी फक्त त्याच्या दीदीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर बघूयात माझी कविता कशी झाली आहे. तिच्या पुढं मला काहीच बोलता येत नाही. तिच्या पुढं मला काहीच बोलता येत नाही कारण माझी गलती असूनही ती आईला सांगत नाही. पाठीशी माझ्या ती एक सहारा बनून राहते. पाठीशी माझ्या ती एक सहारा बनून जाते. काहीही अडचण आली की सॉल्व्ह ती करते. पण खूप झालं कौतुक, आता रियालिटी सांगतो. पण खूप झालं कौतुक, आता रियालिटी सांगतो. बहीण माझी मलाच खूप टॉर्चर करते. दुकानात जाताना एक सांगते आणि आलं घरी की परत जाऊन दुसरं सामान आणायला लावते. त्याचं म्हणणं कसं आहे की दुकानात जाताना मला एकच गोष्ट सांगते आणि नंतर मग परत यायला लागलं की मला दुसरी गोष्ट आण म्हणून सांगते. नंतर गोड बोलून माझ्याकडून सगळं काम करून घेते. गोड बोलून माझ्याकडून सगळं काम करून देते आणि एक चॉकलेट देऊन मग माझा लाड करते. पण खरंच माझी मम्मी 2 दिवस गावाला गेली. गावाला गेली तेव्हा लेकरासारखं सांभाळतीने केली. आई आली आणि आईने विचारलं आईची आठवण आली का. आई आली आणि आईने विचारलं आईची आठवण आली का. माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं आणि मी तिला आईच्या दुसऱ्या रूपात पाहिलं. तर बाळा, खरं सांगू का, तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत कारण एवढं भारी तू मला सांगितलंय ना, त्याच्यावर मला एवढं सुचलंय. खरंच तू खूप पुढे जाशील एवढी मी तुझी गॅरंटी नक्की देऊ शकते. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. कविता कशी वाटली हे मला नक्की सांग.